कथेचं नाव आहे शेजारीण. शेजारीण. सरकारी बंगला सोडला म्हणजे सासरे रिटायर्ड झाल्यावर तो सोडावाच लागला. मुंबईतील असंख्य लोकांसारखं एका गजबजलेल्या इमारतीत राहायला गेलो. नवीन जागा, तळमजल्यावरचा बंदिस्त फ्लॅट, गुदमरायला व्हायचं. त्यात शेजारचा फ्लॅट रिकामा. खूप दिवसपर्यंत करमायचंच नाही. आणि अचानक एक दिवशी खाड 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 असा आवाज येऊ लागला. तो आवाज शेजारच्याच घरातून येत होता. दार बंद होतं, पण भिंती फोडल्यासारखा हा आवाज कानाला स्पष्ट ऐकू येत होता. चला, कोणीतरी राहायला येणार तर. आम्हाला घरातल्या सगळ्यांनाच खूप खूप आनंद झाला. रोज सकाळी साधारण 8-9 वाजता 10-12 कामगार यायचे आणि संध्याकाळी 6-6:30ला निघून जायचे. फक्त कधीतरी पिण्याचे पाणी मागण्यासाठी आमचे दार ठोठवायचे. 3-4 महिन्यात दुपारची झोप ती काय आम्ही विसरूनच गेलो. तोडफोडीचा मोठा आवाज, मार्बल कडप्पा कापण्याचा कर्र कर्र आवाज, सिमेंटचा धुराळा आम्ही चुपचाप सहन करत होतो, कारण कोणीतरी राहायला येणार होतं. रोज संध्याकाळी आपल्या घरचंच काम असल्यासारखं आम्ही तिथे फेरी मारून यायचो. जुन्या घरचं बदलत जाणारं नवीन रूप मनाला भावत होतं. एका संध्याकाळी नवऱ्याला तिथे खेचून घेऊन गेले. त्याला म्हटलं, बघ ना किती छान घर आहे, आपणही आपलं घर असंच रिन्युएट करून राहायला यायला हवं होतं. तर तो म्हणाला, मराठी माणूस घर घेता घेता संपून जातो आणि जेव्हा त्याचा मुलगा तरुण होतो ना, तेव्हाच तो ते घर रिन्युएट करतो. त्याच्या गंभीर बोलण्याकडे मी नेहमीसारखंच दुर्लक्ष केलं. खरं तर त्या चकचकीत घरातून आम्हा दोघांचंही पाऊल बाहेर निघत नव्हतं. कॉन्ट्रॅक्टरशी बोलताना कळलं की कुणा पंजाब्याचं घर आहे. त्याच्या मुलाचं लग्न झाल्यावर तो इथे राहायला येणार आहे. पण त्या कुणा पंजाब्याला या घरात कौतुकाने येऊन घर पाहताना किंवा काही मजुरांना सूचना देताना मी कधी पाहिलंच नाही. आणि तो जो पंजाबी मुलगा राहायला येणार होता, तो लग्न करून सरळच दुबईला राहायला निघून गेला. मग काय, 2 महिने ते रिन्युएट झालेलं घर रिकामच होतं. एक दिवशी दुपारी कॉलेजमधून घरी आले तर काय आश्चर्य, शेजारचं घर चक्क उघडं दिसलं. 2 माणसं एक मोठं गाठडं सरकवत सरकवत घरात घेऊन जात होते. बाहेर हातगाडीवर अशीच 3-4 गाठोडी मी पाहिली होती. हातगाडीवरून सामान आलंय म्हणजे जवळच्याच बिल्डिंग मधलं कोणीतरी राहायला आलेलं दिसतंय हे लक्षात आलं. 3-4 वेळा त्या घरात डोकावून पाहिलं आणि मग शेजार धर्म आठवला. त्यांच्या घरात गेले. साधारण एक 5-6 महिन्याच्या बाळापासून 13-14 वर्षाच्या मुलांपर्यंत एक 5-6 मुलं पाहिली होती मी घरात. आणि एक नाजूक चणीची गोवटली बाई सर्वात लहान मूल कडेवर घेऊन हातबाहेर करत होती. शेजारी कोणीतरी राहायला आलं याचा आनंद होताच. मी त्यांच्या घरात गेले आणि माझ्या मोडक्या तडक्या हिंदीत बोलले. आप अभी अभी आए ना? ती फक्त हसली. मैं आपके लिए नाश्ता और चाय भेज देती हूँ. आप कितने लोग हैं? सभोवती माणसंच माणसं दिसल्यामुळे जरा चाचरतच मी बोलले. ती काही बोलणार इतक्यात एक जाडा, मध्यम उंचीचा, 40शीचा, जाड मिशावाला, बराच दिसणारा गृहस्थ हसतच समोर आला आणि म्हणाला, नहीं आंटी, हम तो सामने के बिल्डिंग से ही आए हैं. खाना हो गया है हमारा, थोड़ा पीने का पानी मिलेगा तो देखो. आंटी या शब्दाने खरं तर मी हादरलेच. माझ्याहून 10-15 वर्षांनी मोठा असणारा माणूस, मी त्याला आपादमस्तक निहाळला. त्याचा आंटी संबोधन मला काही आवडलं नाही.
पण तरीही गोड हसत मी म्हटलं, अभी भेज देती हूँ पाणी. या घरातल्या माणसांची आमच्याकडून पाणी मागण्याची प्रथा बहुतेक अशीच चालू राहणार हे लक्षात आलं. इतक्यात ती बाई मला म्हणाली, आंटी कितने बच्चे है आपको? म्हणजे ही बाई सुद्धा मला आता आंटी म्हणणार की काय? म्हणजे हिची मुलं बहुधा मला आजीच म्हणणार. माझ्या पोटात धस्स झालं. तिच्या प्रश्नाने मेंदूपर्यंत झिंझिण्या आल्या. इतक्यात राणी आलीच माझ्या मागे मला शोधत. आई आई म्हणत इकडे तिकडे बघत मला बिलगली. ये मेरी बच्ची है, इसका नाम राणी. मी तिला जवळ घेत त्या बाईकडे बघून म्हणाले, और बाबा? तिने विचारलं. नहीं, एक ही बच्ची है, मी म्हटलं. नहीं नहीं, हमें बाबा है, वो ऑफिस गए है, राणी म्हणाली. थोडंफार मराठी त्यांनाही कळत असावं, कारण या उत्तरावर आम्ही सगळेच खळखळून हसू लागलो. राणीला काही कळेच ना तिचं काय चुकलं ते. ती परत दोन्ही हात माझ्या कमरेभोवती गुंडाळून माझ्या कुशीत शिरली. बाबा नहीं है तो क्या हुआ, हो जाएगा, ती बहुधा माझ्या तरुण चेहऱ्याकडे पाहून म्हणाली. मी फक्त हसले. आपके कितने बच्चे है, मी आजूबाजूला नजर फिरवत विचारलं. तेव्हा ना 5-6 मुलं माझी मोजून झाली होती, पण न जाणो शेजाऱ्यांची किंवा कोणत्या नातेवाईकांची असावीत. तर ती म्हणाली, 9. कितने? 9? बाप रे. काहीही मनात न ठेवता त्यांच्या घरात मी माझी प्रतिक्रिया नको तिथे नको त्या पद्धतीने व्यक्त केली. माझी चूक मला उमगली. मी तिच्याकडे पाहिलं. तिला बहुतेक ही प्रतिक्रिया नवीन नसावी. ती ओठ विलग करून किंचितशी हसली. यापुढे काही विचारावं असं मला तरी वाटलं नाही. कुछ लगेगा तो पूछ ना, असं काहीसं म्हणत मी राणीचा हात धरत घरात निघून आले. जेवणाच्या टेबलावर रात्री चर्चासत्र. मला मिळालेली सगळी माहिती त्या घरासंबंधी मी पुरवली. बघ, तिच्याकडे जाऊन बसत जाऊ नको, चिकटेल, नवरा म्हणाला. मारवाड्यांकडे ना फारच पाहुणे येतात बाबा, आणि फार मोठ्या मोठ्याने बोलतात. आपल्याला खूप त्रास होणार, सासरे तोंड वेडवाकडं करत म्हणाले. काय छान शेजार आहे, भरलं घर आहे हो, सासूबाई म्हणाल्या. भरलं म्हणजे मुलाबाळांनी, हे काय तुम्हाला वेगळं सांगायला नको. हे वाक्य त्यांनी माझ्याच चेहऱ्याकडे बघत सांगितलं. आजी, मला ना एकाच घरात खूप सारे फ्रेंड्स मिळाले, आणि ना तो कागल आहे ना, तो मला सुबुल बोट बनवायला शिकवणार आहे, राणी स्वतःभोवती गोल गोल फिरत आनंदाने म्हणाली. सुबुल बोट म्हणजे काय गो, मी विचारलं. मला काय माहीत, दोन्ही हाताची पाची बोटं उघडून दूर करत राणी म्हणाली. एकंदरीतच काय तर आमच्या घरच्यांनी एकत्र बसून बोलावं असा एक तरी नवीन विषय आम्हाला मिळाला होता. त्या दिवशी संध्याकाळी राणी तासभर तिथेच होती. आधा नींबू मिलेगा क्या, ये पोहा बिना नींबू का नहीं खाते. सकाळी 7 वाजता मारवाडीन दारात. अगं ऐकलं का, शेजारच्या बाई काय विचारतायत, सासरे बुवा. सासूबाईंच्या कपाळावर आठ्या उठल्या. अंगावरचं पांघरून बाजूला सारून त्या बिछाण्यातून पदर सावरत उठल्या. फ्रीजमधून त्यांनी एक लिंबू काढलं आणि तिच्या हातात दिलं. एक नहीं, आधा नींबू चाहिए, ती म्हणाली. राहू दे म्हणजे रहने दो, असं काहीसं म्हणत पदर सावरत सासूबाई परत त्यांच्या बेडरूमकडे गेल्या. पण बाई भलतीच प्रामाणिक निघाली. 3 मिनिटात बेल वाजली. मी दार उघडलं. ये निंबू, तिने अर्ध लिंबू माझ्या हातात दिलं. सकाळचं सगळं संभाषण मी ऐकलं होतं, त्यामुळे काहीही बोलण्याच्या मूडमध्ये
मी नव्हते. तिच्या हातातलं लिंबू घेऊन मी फ्रीजमध्ये टाकून दिलं. हळूहळू राणी त्यांच्या घरात रुळू लागली. आम्हालाही त्यांच्या घरातल्या मुलांच्या रडारडीची, त्यांच्या भांडणाची, त्यांच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांची, नातेवाईकांची सवय झाली. तिच्या दाराची बेल तिने माझ्याच दाराच्या बेलच्या बाजूला लावली होती. त्यामुळे त्यांचे पाहुणे आले की आधी आमचीच बेल वाजवायचे आणि मग खूपदा दुसऱ्यांदा बेल ऐकल्याशिवाय आमच्या घरातलं कोणी ढिम्म जागेवरून उठायचं नाही. त्यांच्या किचनमधून फोडणीचा आवाज, मसाल्याचा घमघमाट माझ्याही घरात येऊ लागला. त्यांचं दूध जळायचं ना, तेव्हा आम्ही किचनकडे डोकवायचोही नाही. आणि जेव्हा आमचं घरातलं दूध जळायचं तेव्हा काय शेजार आहे, साधं दुधाकडे लक्ष ठेवत नाही असं म्हणत आम्ही जाग्यावरच बसून राहायचो. पण काही म्हणा, मारवाडीन फार निरागस. एकदा दुपारची मी पुस्तक वाचत सोफ्यावर पडले होते. मारवाडीन आली, खाली जमिनीवरच माझ्या बाजूला मांडी घालून बसली आणि मला कौतुकाने सांगू लागली, रानी हमारे घर में खेल रही थी. मैं बाजार से आई तो बच्चों के लिए सेंगदाना और चना लेके आई. सब बच्चों को थोड़ा थोड़ा दिया तो रानी बोली, चने घना दिदा मनई थोडा दिधाट. मतलब? मी तिला विचारलं. मतलब उसने बोला कि आपने मुझे कम दिया. ती हसत हसत म्हणाली, बच्ची है, ध्यान मत देना. मी परत पुस्तकात डोकं घातलं तर माझ्या हातातलं पुस्तक तिने हाताने दूर केलं आणि मला म्हणाली, रानी बराबर बोली, माँ का हाथ है ना, तो मेरे बच्चों को मैंने सचमुच ज्यादा दिया था और रानी को कम. तिचा निरागसपणा मला भावला. आता मात्र मी सोफ्यावर उठून बसले. तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. जे मनात तेच तिच्या ओठात. 9 अपत्यांना जन्म देऊन 40शीतही तिच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती का नव्हती हे माझ्या लक्षात आलं. देखो तो, रानी कितना मस्त मारवाड़ी बोलती है और मारवाड़ी में झगड़ा भी कितना अच्छा करती है, असं हसत हसत म्हणत ती निघून गेली. इतक्या मुलांसोबत राहून राणी छान मारवाडी शिकली. अलीकडे आमच्याशी बोलताना राणीचे काही शब्द आम्हाला कळायचे नाहीत, तेव्हा ते मारवाडी असावेत असा आम्ही आमचा समज करून घेतला. एका संध्याकाळी एक भली मोठी परात घेऊन तिने माझ्या दाराची बेल वाजवली. मी दार उघडता क्षणीच ती घरात शिरली. बैठकीत फत्कल मांडून बसली. त्या परातीत गव्हाचं पीठ होतं आणि एका छोट्या तांब्यात पाणी. ये क्या है? मी त्रासून विचारलं. वो क्या है ना, घर का काम और बच्चों के कारण कितना कितना दिन तक ना बाहर निकलना नहीं होता, तो मैंने सोचा आपके घर में आके बैठेगी तो काम भी हो जाएगा, बच्चों पे ध्यान भी रखा जाएगा और थोड़ा बाहर निकले ऐसा भी लगेगा, दिल बहल जाएगा. ती शांतपणे म्हणाली. अरे कोणत्याही क्षणी पाहुणे येतात या अंदाजाने आवरून सावरून स्वच्छ केलेली बैठक ही आगंतुकासारखी घुसली. बैठकीतच बैठक मारून बसली, तेही एवढी मोठी परात आणि पीठ मळत. यावर काय बोलावं मला सुचेच ना. आम्ही सुद्धा कधी बैठकीत येऊन पीठ मळल्याचं मला आठवत नाही. आणि तिला माझ्या मनातलं जाणून घ्यायची काही गरजही वाटली नाही. पिठाने बरबटलेले हात खाली वर करत ती माझ्याशी गप्पा करू लागली. हमारे मारवाड़ में ना बहुत जाड़ा आटा होता है, तो यहाँ बंबई में ना कितना भी चक्की वाले को बोलो वो बारीक ही आटा पीस के देते हैं, लेकिन क्या है ना बारीक आटा ना जल्दी गुनके हो जाता है. तिचे विषय सीमित असायचे. हां म्हणत मी टीव्ही लावला. मराठी सिरियल चालू होती. तर ती पटकन म्हणाली, ये मराठी मत लगाओ ना, हमें नहीं समजता. माझ्या घरात येऊन मी काय पाहायचं ही कोण ठरवणार? मी मनात म्हटलं, परंतु रिमोट घेऊन चुपचाप चॅनल बदललं.
ये कौन है? तिने विचारलं. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू. छान राजेश खन्ना नाचत गात होता. ये राजेश खन्ना है, इतना भी आपको नहीं मालूम? मी गुस्सातच म्हटलं. हमारे मारवाड में ना अच्छे लोग पिक्चर नहीं देखते. म्हणजे हिच्या मते मी अच्छे माणसामध्ये येत नाही तर. मला खूप राग आला. पण ठीक आहे मी म्हटलं. इतक्यात ती उठली. म्हटली आपको जो देखना है देखो. मी तिच्या परातीकडे पाहिलं. जणू काही स्वच्छ परातीमध्ये कोणीतरी मळलेला गोळा आणून ठेवावा इतकी स्वच्छ परात. म्हणजे छोटंसं काम सुद्धा ती किती नीटपणे करायची हे माझ्या लक्षात आलं. आणि तिची टापटीप पाहून मला नवलच वाटलं. ती उठली. बरं झालं कोणी पाहुणे आले नाही मी मनात म्हटलं. मला गप्प बसलेला पाहून ती म्हणाली, आपको अच्छा नहीं लगा ना मैं आई तो? नहीं नहीं ऐसी बात नहीं, आप आओ रोज आओ, लेकिन ये आटा वाटा गूंदने को मत आओ, अच्छा नहीं लगता. मी तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले. ती निघून गेली. तिला मी असं बोलायला नको होतं असं उगाचच वाटून गेलं. पण नसते बोलले तर रोजच ही आटा मळत इथे बसली असती. त्यामुळे बोलले हे बरं झालं असं माझं दुसरं मन मला सांगत राहिलं. आता आपल्याशी कधीच बोलणार नाही असंही त्या क्षणी वाटून गेलं. दुसऱ्या दिवशी दाराच्या जाळीतून हाक. आंटी क्या हुआ? मी सोफ्यावर रेलूनच विचारलं. वो क्या है ना, फ्रिज में दूध रखने का है. मी उठले. दार उघडलं. स्वयंपाकघरात शिरले. फ्रीजकडे बोट दाखवलं. म्हटलं आप ही रखो. फ्रीज उघडता क्षणी ती जोरात ओरडली. कितना भरा हुआ है, इतना बासी खाना क्यों खाते हो? 2-3 भांडी इकडे तिकडे सरकवत तिने तिचं दुधाचं भांड आतमध्ये ढकललं. आणि रात का खाना है, बाई को देने के लिए रखा है. मी भाजी ढवळत म्हणाले. माझ्या कढईतल्या भाजीकडे वाकून पाहत ती म्हणाली, इतना ज्यादा क्यों बनाते हो, खाली फुकट बाई को देना पड़े. ज्यादा नहीं बनाते, कभी कभी बच जाता है. मी बोलत होते. मागे वळून पाहिलं तर बाई निघून पण गेली होती. मी नाश्ता बनवण्यासाठी पोहे भिजवत होते. इतक्यात सासूबाईंनी फ्रीज उघडला. माझा चहा व्हायचाय अजून आणि तू दूध फ्रीजमध्ये टाकलं सुद्धा. त्यांचा चिडका स्वर. ते दूध आपलं नाही, शेजाऱ्यांचं आहे. काय? त्यांच्या फ्रीजमध्ये जागा नाही? त्यांनी विचारलं. त्यांच्याकडे फ्रीज नाही, राणी नाचत नाचत किचनमध्ये येत म्हणाली. काहीतरीच काय? त्या चित्कारल्या. जगातल्या 8व्या आश्चर्याचा नुकताच शोध लागल्यासारखा त्यांना धक्का बसला. मारवाडी शिळं खात नाहीत, त्यामुळे ते फ्रीज ठेवत नाहीत. मी सासूबाईंना माहिती पुरवली. म्हणजे आता ही बाई आपला फ्रीज पण वापरणार की काय? त्यांची शंका खरीच ठरली. वेळ नाही, काळ नाही, दूध नाही, दही नाही, कधी इलोणी कधी मिठाई, काहीही ही बाई आमच्या फ्रीजमध्ये आणून ठेवू लागली. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आमची अवस्था झाली. एक दिवशी घरात खूप सारे पाहुणे. मी स्वयंपाकाच्या धांदलीत. रात्रीचे 8 वाजले होते. मारवाडीन सरळ घरात शिरली. थोडा असली घी है तो दो ना. चांगलं अर्धा किलो तूप मावेल एवढी मोठी वाटी. घी? मी किंचाळले. 1.5 लिटर दुधाचं जेमतेम 2 छोट्या वाट्या तूप निघतं. तेवढं आठवडाभर आमचं आम्हालाच पुरत नाही. यात मी तिला कसं तूप देणार? आणि तूप काय महागाईची वस्तू आहे? थोड़ा दे दो ना, कल सुबह 5 किलो का डिब्बा मंगाया है, वापस दे दूंगी. वो क्या है ना, नौकर तेल लगाया रोटी नहीं खाते. वो बोलते हैं हम क्या भिखारी है क्या? अभी थाली पे बैठा है आदमी, दिन भर का थका मांजा, इसके लिए पूछा, हमारे लिए नहीं पूछा. ती एवढूसा चेहरा करून म्हणाली. पण त्या दिवशी मी ठाम होते. सच्ची घी नहीं है. ती गेली.
पण ती जे बोलली त्यात तथ्य होतं. हे मारवाडी लोक दुकान चालवण्यासाठी मारवाडवरून नोकर माणसं घेऊन येतात आणि मुलाबाळांच्या बाजूला बसवून जेवू खाऊ घालतात. अगदी महागड्या मिठायांपासून ते हापूस आंब्यापर्यंत सर्व काही आपल्या बरोबरीने त्यांना खायला देतात. मारवाड्यांमध्ये पोळीला तेल लावणं कमी दर्जाचं समजलं जातं. एकंदरीत काय तर सुकी रोटी किंवा तेल लावलेली रोटी त्यांच्या घरचे नोकर सुद्धा खात नाहीत. असो, पण त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या भरल्या दुधा तुपासहित भरल्या घरातून मारवाडी रिकाम्या हाताने परतली. तिच्या परतण्याचं मला खरंच खूप वाईट वाटलं. अगदी घाईघाईत, कढी फोडणी टाकली आहे गॅसवर, पटकन बेसन द्या थोडंसं, मेहमान बसलेत, थोडा चायपत्ती द्या, कोथिंबीर, मिरच्या, लिंबापासून काहीही मागायची. इतकंच काय तर इस्त्री, कुकर, मिक्सर, गॅस सिलेंडरपर्यंत काहीही हक्काने घेऊन जायची. बरं, ते संपलंय म्हणायची सोयच नसायची ना. एक दिवशी दुपारी माझ्याकडे आली. धान्य पाकडायचं सूप आहे का विचारायला. मी दिलं तर म्हणाली, आप अभी तक ये लकड़ी का सूप वापरते हो. मी म्हटलं, म्हणजे नाही, हमारे सब सगे वाले के पास स्टील का सूप है. मी स्टीलचं सूप कधी पाहिलंही नव्हतं आणि त्याविषयी काही ऐकलंही नव्हतं. मी तिला म्हटलं, फिर आप क्यों नहीं खरीद लेते स्टील का सूप. ती म्हटली, वो क्या है ना, हमारे मारवाड़ में ना बड़े बड़े घर होते हैं तो हम आंगन में सूप रखते हैं, वहीं जाके काम करते हैं सूप का. यहाँ ना मुंबई में ना वो सूप घर के अंदर रखना पड़ेगा ना, तो मैंने भी तो घर के अंदर रखा है सूप. तर ती म्हणाली, नहीं वो क्या है ना, वो सूप रखने से घर में ना गरीबी आती है. तर मी काय बोलणार बापडी. बराच वेळ त्याच्यानंतर ती माझ्या आणि तिच्या दारामध्ये बसून डाळ पाकडत होती. मी दिलेलं सूप तिने तिच्या घराच्या आत काही नेलं नाही आणि ती जी काही माझं सूप म्हणजे माझी गरिबी होती तिने तिच्या दाराच्या बाहेरूनच माझ्या घरात काम झाल्यावर आणून दिलं. तिची काहीही मागण्याची आणि काहीही बोलण्याची आम्हाला सवयच झाली होती, तशी तिच्या मुलांच्या प्रतापांचीही सवय झाली होती. आंटी, आप टीचर हो ना, तो मुझे ये हिस्ट्री का लेसन पढ़ाओ ना. निशा हातातलं पुस्तक माझ्या हातात देत म्हणाली. अरे बेटा, मैं सायन्स पढ़ाती हूँ, मुझे हिस्ट्री नहीं आता. मी टाळटाळ करत होते. आप ठीक से पढ़ो, फिर मुझे पढ़ाओ म्हणत ती हिस्ट्रीचं पुस्तक ठेवून निघून गेली. मी कामधंदा सोडून हिस्ट्री वाचू लागले. शाळेत असताना मला इतिहास का आवडायचा नाही आणि ते कसं बरोबरच होतं हे इतकं वय वाढल्यावर आणि शिक्षक झाल्यावर सुद्धा हे इतिहासाचं पुस्तक वाचताना पुन्हा एकदा मला जाणवलं. शिक्षक म्हणून तिच्या घरच्या बऱ्याच जबाबदाऱ्या मला उचलाव्या लागल्या. तिच्या मुलांना शिकवणं, त्यांचे शाळेचे अर्ज भरणं, त्यांना अभ्यास करा म्हणून ओरडणं, मुलांच्या ॲडमिशन असो वा नवीन टेलिफोन लाईन घ्यायची असो, सगळे फॉर्म मलाच भरून द्यावे लागायचे. हक्काचं ठिकाण असल्यासारखं संपूर्ण कुटुंबीय माझ्या घरी यायचे. माझी स्वतःची कामं, माझं वाचन, माझं टीव्ही पाहणं सगळं कमी झालंय माझ्या लक्षात येऊ लागलं. माझ्या स्वातंत्र्यावरच गदा आली. पण करणार काय. पण काही असो, त्या मारवाडींच्या 2 पोरी म्हणजे जया आणि काजल मला भारी जीव लावायच्या. हो, त्याही मला आंटीच म्हणायच्या, आजी म्हणायच्या नाही. घरात जाडी रोटी बनव किंवा दाल बाटी आधी गरम गरम आणून मला खाऊ घालायच्या. मी त्यांची आंटी असली तरी त्यांना मी जवळची मैत्रीण वाटायची. मी त्यांच्याशी गप्पा मारताना अगदी शाळकरी मुलगी होऊन जायचे. भाजीला जायला निघाल्यावर आंटी क्या लेके आऊं आपके लिए विचारायला यायच्या. मला बरं नसेल तर राणीला डान्स क्लासला पोचवायच्या. कधी पाहुणे आले तर भाजी कापून द्यायच्या, पिठे मळून द्यायच्या. मी नवीन पदार्थ करताना आसपास वावरायच्या. माझ्याकडून त्या खूप काही शिकल्या. तसंच त्यांच्याकडची जाडी रोटी, त्यांच्याकडची कढी, बाटी असले मारवाडी पदार्थ त्यांनी मला माझ्या घरात येऊन शिकवले. बदल म्हणून मराठी पदार्थ मारवाडींच्या घरात आवडीने खाल्ले जाऊ लागले, तर मारवाडी पदार्थांची गोडी आम्हालाही लागली. एका संध्याकाळी मी शॉपिंग करून खूप उत्साहाने घरात येत होते, तर मारवाडीन दारात एवढूसं तोंड करून बसलेली.
क्या हुआ? मी नेहमीच्या टोनमध्ये विचारलं. आंटी अंदर आओ ना, ती गंभीरपणे म्हणाले. खरं तर हातात असलेले 5-6 ड्रेस कधी घालून बघते असं जीवाला झालं होतं, पण तरी सुद्धा मी तिच्या घरात गेले. 3रा महीना चल रहा है. अंगठ्यावर करंगळी दाबून 3 बोटं वर करत ती म्हणाली. मतलब? मी शॉपिंग मूडमधून अजून बाहेर आलेले नव्हते. त्या क्षणी मला काहीच कळलं नाही, पण तिने तिचा चक्क हात पोटावर ठेवला आणि माझी ट्यूब पेटली. आता मात्र मी दोन्ही शॉपिंग बॅगा कोपऱ्यात ठेवल्या तिच्या घरात आणि हातवर करत तिला चिडून म्हटलं, पागल हो गए हो तुम. क्या करू? तिच्या चेहऱ्यावर भाबडे भाव. नो, बच्चा क्या कम है, अबॉर्शन करा लो. माझा अनाहूत सल्ला. मारवाड़ी में ना बच्चा गिराना पाप है. हमारे सगे वाले ना मैं हमारे घर का पानी भी नहीं पिएंगे. देखो, ये बात आप किसी को बताओ मत ना. चुपचाप जाओ, ये पाप नहीं है. अबॉर्शन भी करा लो और फॅमिली प्लॅनिंग का ऑपरेशन भी करा लो. मी समजेल असं ओढून ओढून सांगत होते. ते ढिम्म. नको त्या गोष्टी परत परत मलाच सांगत राहील. मग मी वैतागून घरी आले. रात्री सासूबाईंना ही गोष्ट सांगितली. त्या डॉक्टर सरकारी नोकरीमधून निवृत्त झालेल्या. रात्रभर बहुधा त्यांना झोप आली नसावी. पहाटेपासूनच त्या आतबाहेर करत होत्या. सेठ म्हणजे तिचा नवरा घराबाहेर पडण्याची त्या वाटच पाहत होत्या. तो बाहेर पडता क्षणी त्या तिच्या घरात गेल्या. जवळजवळ तासभर त्या दिवशी त्या तिच्या घरात होत्या आणि त्यांचं आपसात काय बोलणं झालं मला माहीत नाही, पण 3ऱ्या दिवशी तिची 14 वर्षाची मुलगी जया मला सांगून गेली की तिची आई दवाखान्यात आहे. मला काय समजायचं ते समजलं. नंतर त्याची बिग स्टोरी सुद्धा राईट फ्रॉम हॉर्सेस माउथ म्हणजे मारवाडींच्या तोंडून मला ऐकायला मिळाली. तिच्यापेक्षा मला आणि माझ्या सासूबाईंनाच सुटल्यासारखं वाटलं हो. उन्हाळ्याचे दिवस होते. आंब्यातून रस काढून झाल्यावर पाण्याने धुतलेल्या कोई आणि सालव मी एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत होते, तर मागून मारवाडीन आली आणि जवळजवळ किंचाळलीच. क्या इसको फेक देंगे? मी म्हटलं हाँ तो और क्या करेंगे. नहीं नहीं आप मुझे दो म्हणून जवळजवळ माझ्या हातातून खेचूनच तिने ती पिशवी आपल्या हातात घेतली. क्या करेंगे आप इसका? मी तिला विचारलं. छिलके का सुखा के भाजी करेंगे और आम का बाटी तोड़ के ना उसका सुपारी बनाएंगे. आंब्याचा रस फ्रीज मध्ये टाकताना मनात विचार आला की बाई खरंच कलाकार आहे बाबा. नाहीतर आम्ही शाळेमध्ये असताना हस्तकला शिक्षक कचऱ्यातून कला अशी काहीतरी स्पर्धा घ्यायची. तेव्हा घरातल्या चांगल्या वस्तूंची मोडतोड करून नाहीतर बाजारातून नवीन वस्तू आणून आम्ही काहीतरी शोपीस वगैरे बनवायचो. या बाईला बहुधा शाळेत असले उद्योग करावे लागले नसतील असं मनात आलं म्हणून आत्ता करतीये. 2-3 दिवसांनी तिच्या घरी गेले. तिच्या बेडरूमच्या बॉक्स ग्रिलमध्ये आंब्याच्या कोई आणि सालींचा खच पडला होता. त्यात तिने आंब्याचा मोसम संपेपर्यंत आमच्याही घरच्या साई आणि कोईंची त्याच्यात भर घातलेली दिसली. एके दिवशी पावसाळ्यात तिने आंब्याच्या सुकवलेल्या सालीची भाजी करून मला खायला आणून दिली. मी खाऊच शकले नाही. मस्त लगता है ना भाजी? संध्याकाळी तिने आठवणीने विचारलं. नहीं मुझे अच्छा नहीं लगा. मी झटकन म्हणाले. म्हटलं उद्या परत कधी आणून तरी देणार नाही अशी भाजी. नहीं नहीं वो क्या हुआ ना, सुबह ना थोड़ा तड़का मेरे हाथ से जल गया, इसके लिए आपको ऐसा लगा होगा, लेकिन है ना मैं कल फिर से अच्छा बनाती हूँ और आपको देती हूँ. माझा जीवच खालीवर झाला. आता रोज ही अख्ख्या उन्हाळ्याभर सुकवलेल्या सालींची भाजी मला अख्खा पावसाळ्याभर खाऊ घालणार की काय. पण तसंच झालं. दुसऱ्या दिवशी परत तिने ती सालीची भाजी मला आणून खायला घातली. काही असो, पण मारवाडींच्या हाताला खूप चांगली चव होती. ती काहीही चविष्ट बनवायची. तिच्या 2 मुली सासूबाईंकडे तिच्या मारवाडमध्ये होत्या. इथे नवरा, 7 मुलं
आणि घरातले 4 नौकर, याशिवाय सतत येणारे नातेवाईक, पाहुणे, यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तिचा स्वयंपाकघरातच जायचा. घरात दिवसभर पॉलिएस्टरची साडी नेसून वावरायची, पण सकाळी उठल्यावर आणि झोपेपर्यंत तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळलेलं मी पाहिलं नाही, याचंही मला खूप नवल वाटायचं. इतकी पोरं होऊनही सपाट असलेलं तिचं पोट पाहिलं की मला तिचा हेवाच वाटायचा. कधी या रामरगाड्यात घरातलं पाणी संपून गेलं तर सोसायटीतल्या गेटजवळ असलेल्या नळावरून ती पाणी भरून आणायची. एक हंडा डोक्यावर आणि दुसरा कमरेवर पेलवत नकशिकांत भिजलेल्या तिला पाहून सोसायटीतल्या बायका मंदाकिनी म्हणायच्या. राम तेरी गंगा मैलीवाली मंदाकिनी आठवते ना? तर पण काही म्हणा तुम्ही, एखादी मॉडेल म्हणून कुठच्याही प्रॉडक्टच्या जाहिरातीत ती छान खपून गेली असती. जेव्हा सणावारी नटायची ना, तेव्हा तर फारच सुंदर दिसायची. संपूर्ण एम्ब्रॉयडरी केलेला, टिकल्या टिकल्यांनी भरलेला मोठा घागरा, तसंच मॅचिंग ब्लाऊज, अंगावर जळतारी अर्धी ओढणी, मारवाडी स्टाईलचे दागिने, कपाळावर नक्षीदार टिकली आणि टिकलीपर्यंत पोचलेल्या तिच्या भांगातून खाली आलेली मोठी बिंदी. अगदी कोणीही 2-3 वेळा वळून बघेल अशी फक्कड दिसायची. सणावारी आमच्या जवळच्याच एका मंदिरात तिची अख्खी फॅमिली भोजनासाठी जायची. पण मला हे फार उशिरा कळलं, कारण ती जेव्हा छान तयार होऊन मुलाबाळांची तयारी करायला लागायची ना, तेव्हा इथे आमच्या घरी आमच्या राणीचाही नट्टापट्टा सुरू व्हायचा. मंदिर में जाते, राणी को भी लेके जाते, असं तिने म्हटल्यावर आणि राणी तिच्या मुलांबरोबर आधीच गेटच्या बाहेर पडल्यामुळे नाही म्हणायची काही माझ्याकडे सोयच नव्हती. पण तिथे जाऊन आल्यावर राणी जेवायची नाही. प्रसाद खाया मुलं सांगायची, पण प्रसाद म्हणजे पूर्ण जेवणच असायचं हो. त्या मंदिरात सणावारी गरीब लोकांच्या तोंडी 2 घास पडावे म्हणून भोजन ठेवलेलं असायचं. तर मला तिथे राणीला पाठवणं योग्य वाटायचं नाही आणि मग नंतर मी राणीला तिथे पाठवणं बंद केलं. आणि ते निघताना राणी रडारड करायची, तेव्हा तिला समजवताना माझे नाकी नऊ यायचे. शेजारी मारवाडी, शाळेत इंग्लिश, घरी मराठी, सोसायटीमध्ये मुलांबरोबर खेळताना पंजाबी, सिंधी, गुजराती, अरे कितीतरी भाषा एकाच वेळेस राणी शिकत होती. आई, मी हा होमवर्क लिखून डालू का? असं काहीसं राणीनं मला विचारलं. लिखून डाल, मी काम करता करता म्हणाले. वाण नाही तरी गुण लागतो ना. माझी भाषा इथे धेडगुजरी होऊ लागली. असंच एकदा दारात मी तिला वाटीत भिजवलेले बदाम सोलताना पाहिलं. ये किसके लिए? वो सेठ का तबीयत है ना, आजकल कुछ ठीक नहीं रहता, तो उसको ना बादाम का दूध पिलाएगी. सिर्फ उनके लिए? मी खोचकपणे विचारलं. हाँ, वो क्या है ना, पूरे घर को पालने वाला एक ही आदमी है ना, तो वो तंदुरुस्त रहना चाहिए. तो बादाम से बहुत शक्ति आती है ना आंटी, तिने मला विचारलं. बराबर बराबर, असं काहीसं म्हणत मी निघून गेले. रस्त्याने चालताना मला आठवलं की हिंदी सिनेमात फक्त सुहाग रात्रीच्या दिवशी नववधू नवऱ्याला बदामाचे दूध देते हे सिनेमात पाहिलेलं होतं. पण 9 मुलं झाल्यावर नवऱ्यासाठी प्रेमाने बदामाचं दूध बनवणारी मारवाडीन मी प्रत्यक्ष पहिल्यांदाच पाहत होते. रात्री कौतुकाने नवऱ्याला सांगितल्यावर तो हसून म्हणाला, आत्ता कळलं का सेटला 9 पोरं का आहेत ते? आम्ही दोघं यावर खळखळून हसलो. मुलं होणं सोपी गोष्ट आहे, पण त्यांना वाढवणं, त्यांना शिकवणं, त्यांच्यावर संस्कार करणं किती कठीण आहे. पण त्याच्याशी तिला काही घेणं देणं नव्हतं. मुलांना खाऊ पिऊ घालण्याच्या पलीकडे तिचं जग नव्हतं. एके दिवशी भर दुपारी तिच्या घरात कोणी नसताना तिने मला बोलवलं. 10-12 पत्रांची सडत हातात दिली. आंटी, इसे पढो. मी शांतपणे पत्र वाचली आणि माझ्या लक्षात आलं की अत्यंत घाणेरड्या अक्षरात मारवाडी मिश्रित हिंदीत लिहिलेली गुलाबी प्रेमपत्र होती. तिच्या मोठ्या मुलीला म्हणजे जयाला दुकानातील नौकराने ती पत्र लिहिलेली होती. बाप रे, मी हळहळले.
तिचा चेहरा कोमेजलेला होता. बोलो क्या करने का. ती खाली फटकल मांडून बसली होती. तिच्या पुढे एक मोठी परात. तिच्यात अर्ध्या भरून लाल भोपळ्याच्या बिया ती शांतपणे सोलू लागली. या बिया सोलायला नक्कीच तिला 3-4 तास लागणार होते. इतकी किचकट आणि कंटाळवाणं काम ती इतके शांतपणे कशी करू शकते, तेही अशा मानसिक स्थितीमध्ये मी विचार करत राहिले. बोलो ना आंटी, क्या करने का, मुझे तो कुछ समझ में नहीं आता. सेठ को बताया. नहीं, सेठ गरम दिमाग वाला है, बच्ची को मारेगा. मी अस्वस्थ झाले. माझ्या हातातून पत्र काढून तिने मुलीच्या दप्तरात जाग्यावर नेऊन ठेवली. मग मी तिला म्हटलं, एक काम करो, बच्चे घर में नहीं रहेंगे तो सेठ को बोलो कि किसी बहाने उसे दुकान से निकाल दो. इससे बच्ची भी हर्ट नहीं होगी और किसी को ये बात मालूम भी नहीं होगी. मी ज्येष्ठ माणसासारखा तिला सल्ला दिला. त्या घरातील माणसांइतकीच मला त्या घरातल्या नोकरांचीही माहिती होती. सकाळचा नाश्ता, चहा, दोन्ही वेळचं जेवण आणि दिवसभर काहीही निमित्ताने नोकरांचा त्या घरात वावर होता. मात्र रात्री हे नौकर दुकानात झोपायचे. प्रेमपत्र लिहिणारा फुलवान 22-23 वर्षाचा असावा. तो विवाहित होता. मुख्य म्हणजे त्याच्या बायकोचा फोटो सुद्धा त्याने मला एकदा दाखवला होता. 5वी-6वी पर्यंत शिकलेल्या आणि घाणेरड्या दिसणाऱ्या काळ्या कुट्ट माणसावर ही मुलगी प्रेमच कशी करू शकते असंही मनात आलं. शिवाय मारवाडी कुटुंबीय नोकरांना प्रेमाने वागवतात, नोकरांना कधीच नोकर म्हणून वागवत नाहीत. असं असून सुद्धा हा माणूस त्यांच्याशी खूप वाईट वागला हे माझ्या लक्षात आलं. त्याच्याकडून चूक झाली होती. तिला माझं म्हणणं पटलं असावं, कारण महिनाभरातच शेठने फुलवाणला कुठल्याशा कारणावरून कामावरून काढून टाकलं आणि तो मारवाडला निघून गेला. काही दिवस मुलगी अस्वस्थ होती, उदास होती, पण नंतर ती अभ्यासाला लागली आणि 10वीत सुद्धा तिला खूप चांगले मार्क मिळाले. संध्याकाळची वेळ होती. माझ्या दाराची बेल वाजली. दारात 2 माणसं. मैं ब्रोकर, घर बेचने का है ना. त्यातला एक माणूस मला म्हणाला. मी म्हटलं नाही. इतक्यात मारवाडीन दारात आली. हमारा घर बेचने का है, अंदर आओ. ती दोघं तिच्या मागोमाग घरात गेली. म्हणजे मारवाडीन घर सोडून चालली का? माझ्या मनाला पटेच ना. मी सासूबाईंना जाऊन सांगितलं. त्या म्हणाल्या, म्हणजे तुला माहित नाही, या आठवड्याभरात 3-4 जण तिच्याकडे येऊन घर बघून गेले. तिला घर ताबडतोब विकायचे. मला कसं कोणी बोललं नाही. मी अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागले. ती 2 माणसं तिच्या घराबाहेर पडता क्षणी मारवाडीन माझ्या घरात आली. मला म्हणाली, आंटी, हम ये घर बेच के जा रहे हैं. मी म्हटलं, क्यों? वो सेठ को ना धंधे में बहुत घाटा हुआ, तो सर पे बहुत कर्जा है, घर बेचना ही पड़ेगा. तो आप कहाँ रहेंगे? वो दुकान के आजू बाजू में कहीं भाड़े से घर देख लेंगे. मला कसं तरीच वाटलं. मी तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हते. ती खूप काही बोलली. मी फक्त हां हं म्हणत राहिले. संध्याकाळ ढळून गेली होती. आजूबाजूला चांगलाच काळोख पडला होता. तिचे शब्द माझ्या मेंदूपर्यंत पोचत नव्हते. माझे डोळे भरून आले होते, कारण ती तिच्याच तंद्रीत होती. मी बराच वेळ दारात उभी होते. राणी ही गप्प होती. नाही म्हटलं तरी राणी दिवसभर त्यांच्याच घरात असायची. मुलीची जात शेजारच्याच घरात खेळते, डोळ्यासमोर राहते म्हणून आम्ही खुश असायचो. पण त्यांची बांधाबांध झाल्यावर राणीही तिथे फिरकेनाशी झाली. लगच एक दिवस ते जसे झटक्यात आले ना, तसे झटक्यात तिथून निघूनही गेले. खूप दिवस त्यांच्या दारावरचं कुलूप बघून मला भडभडून यायचं. शेजारून एक दिवशी ठाक ठोक असा आवाज आला. मी दारात गेले. एक कॉन्ट्रॅक्टर काही मजुरांना काहीतरी समजावून देत होता. तोडाफोडीला सुरुवात झाली.
काही दिवसातच किचनचं बेडरूम, गॅलरीचं देवघर, बाथरूमचं टॉयलेट, हॉल पार्टिशन टाकून डिव्हाइड केला गेला. एकंदरीतच काय तर 2 बेडरूम हॉलचं 4 बेडरूममध्ये रूपांतर केलं गेलं. यावेळेस ना ते रिनोव्हेशन पाहण्यात मला अजिबातच उत्साह नव्हता. आमच्या दाराला टेकून असलेल्या दाराच्या जागी एक भिंत टाकण्यात आली आणि बाहेर जायचा दरवाजा त्यांनी त्यांच्या बेडरूममधून काढला होता. साहजिकच त्यांच्या घरात जाणारा माणूस आता माझ्या घराची बेल कधीच वाजवणार नव्हता. एके दिवशी तिथे एक कुटुंब राहायला आलं. मोठा ट्रक भरून दिवसभर सामान उतरत होतं. संध्याकाळी नवरा घरी आला. मी त्याला दारात उभी असलेली एक मुलगी दाखवली. चिकनी मुलगी होती. मी त्याला म्हटलं, ही मुलगी दिसतीये, एअर होस्टेस आहे, आपल्या शेजारी राहायला आली आहे. त्यानं त्या मुलीकडे निरखून पाहिलं आणि फक्त इतकंच म्हणाला, या मुलीला आपल्या मारवाडींची सर नाही. तो कोणत्या अर्थाने म्हणाला माहीत नाही, पण आयुष्यात इतकी घरं बदलली, इतके शेजारी पाहिले, पण इतकी सुंदर, इतकी कामसू आणि इतकी निरागस मारवाडींसारखी सखी मला कधीच भेटली नाही आणि आयुष्यात कधीच भेटणार नाही.